मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बघू शकता, लघुवाद न्यायालय मुंबई यामध्ये भरती सुटली आहे. 2025ची भरती आहे. यामध्ये कुठल्या कुठल्या पोस्ट आहे ते आपण बघणार आहोत. हे बघू शकता, 11/9 या म्हणजे आत्ता 3 दिवस झाले भरती सुटली आहे मित्रांनो. कोणकोणत्या पोस्ट आहे बघू शकता. यामध्ये ग्रंथपाल, पहारेकरी, माळी या एकूण पोस्ट आहे. ग्रंथपालाच्या 1 जागा आहे. प्रतीक्षा यादी बघू शकता 2 लागणार आहे मित्रांनो. पहारेकरीच्या 2 जागा आहे. प्रतीक्षा यादी 4 लागणार आहे मित्रांनो. माळींच्या 1 जागा आहे. प्रतीक्षा यादी 2 लागणार आहे मित्रांनो. त्यानुसार हा फॉर्म आपण भरू शकता. ग्रंथपालासाठी काय पात्रता लागणार आहे ते आपण बघू शकता. आपल्याला किमान 10वी पास लागणार आहे आणि लायब्ररीयन सायन्स डिप्लोमा आपल्याला लागणार आहे. हा कोर्स असतो मित्रांनो. ही आपली असल्यास आपण हा फॉर्म भरू शकतो मित्रांनो. त्यानंतर बघू शकता मित्रांनो, वेतन किती असणार आहे. ग्रंथपालाला वेतन बघू शकता 21,700 ते 69,100 रुपये आपल्याला वेतन असणार आहे मित्रांनो. कामाचे स्वरूप यानुसार दिले आहे, आपण वाचून घेऊ शकता. त्यानंतर आपण बघू शकता मित्रांनो, ह्यासाठी बघू शकता लेखी परीक्षा असणार आहे 100 गुणासाठी. त्यानुसार आपल्याला मेरिट लागणार आहे मित्रांनो. आणि त्या बघू शकता आपली तोंडी परीक्षा पण असणार आहे, मुलाखत 20 गुणांसाठी. 1 3 पोरं बोलावणार आहे. त्यानुसार आपली तोंडी परीक्षा बी होणार आहे मित्रांनो. त्यानुसार बघू शकता पहारे वॉचमॅनच्या जागा बघू शकता मित्रांनो. 7वी पास लागणार आहे. मराठी भाषेचं ज्ञान असावं आपल्याला मित्रांनो यामध्ये दिलेलं आहे. आणि शरीर चांगलं असावं. यामध्ये आपले कुठलेही म्हणजे शरीर फिट असावं यांनी हे दिलं आहे, पात्रता दिली आहे मित्रांनो. वेतन बघू शकता आपल्याला 7वे वेतन आयोगानुसार S1 यानुसार आपल्याला पेमेंट 15,000 ते 47,600 या दरम्यान मिळणार आहे. म्हणजे राऊंड फिगर आपल्याला 30,000 इन हँड मिळणार आहे मुंबईमध्ये या कामासाठी मित्रांनो. त्यानंतर आपण बघू शकता कामाचे स्वरूप काय असणार आहे. न्यायालयीन इमारत या आवारातील 3 पाळ्या म्हणजे 3 शिफ्टमध्ये 8-8 तासाच्या पहारे देणे, सुरक्षा ठेवणे यामध्ये आपल्याला हे दिलं आहे. आणि कार्यालय बंद असेल तर त्याची तपासणी करणे हे दिलं आहे मित्रांनो. त्यानंतर बघू शकता रात्रीच्या वेळेस न्यायालयात संपूर्ण परिसरात देखभाल करणे यानंतर आपल्याला दिले आहे. एकूण कामं आहे मित्रांनो. त्यानंतर बघू शकता याचे स्वरूप काय असणार आहे. परीक्षा बघू शकता पहारेकरीची आपल्याला बघू शकता शॉर्ट म्हणजे लघुसूचित करण्यात येत आहे. म्हणजे शॉर्ट लिस्ट लागणार आहे. त्यानंतर आपली शॉर्ट लिस्टमध्ये आपलं नाव आले तर आपल्याला हा फॉर्म परीक्षा देता येणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघू शकता इतिहास, भूगोल, सामान्य, मराठी यावर चालू होणार. या विषयावर आपल्याला 20 गुणांची परीक्षा होणार आहे मित्रांनो. ती परीक्षा झाल्यानंतर जर किमान फॉर्म जास्त आले तर आपला तोंडी परीक्षा बी होणार आहे 20 गुणांची. यांनी दिलं आहे. 1 3 पोरं घेणार आहे. जर परीक्षेचं म्हणजे पोरं जास्त आले तर मुलाखत बी घेणार आहे मित्रांनो. नाहीतर नाही आले तर आपली फक्त 20 मार्काची लेखी परीक्षा होणार आहे पहारेकरीसाठी मित्रांनो. त्यानंतर बघू शकता आपण मित्रांनो माळी या पदाचे पात्रता निष्कर्ष. शारीरिकदृष्ट्या सक्षम, किमान 4थी पास असणे, उमेदवार 3 वर्ष बागेतील गाडी इत्यादी सुरक्षा ठेवणे असावे. मराठी भाषेचं ज्ञान असावं मित्रांनो. 3 वर्षाचा अनुभव लागणार आहे या पोस्टसाठी मित्रांनो. जर आपल्याकडं अनुभव असेल तर हा आपण फॉर्म भरू शकता. यामध्ये वेतन बघू शकता S1 नुसारच वेतन आहे. 15,000 पासून स्टार्टिंग होणार आहे. बेसिक पेमेंट आहे मित्रांनो. कामाचे स्वरूप बघू शकता यांनी दिले आहे कामाचे स्वरूप मित्रांनो. त्यानुसार आपण हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. याची पण सेम पहारेकरीवानीच टेस्ट होणार आहे मित्रांनो. आपण वय आपलं 18 ते 38च्या दरम्यान असेल तर हा आपण फॉर्म भरू शकता. जर आपलं मागासवर्गीय असाल, अनुसूचित जाती असाल तर 43 वर्षापर्यंत आपल्याला वयोमर्यादा आहे मित्रांनो. यामध्ये बघू शकता यांनी दिले आहे एकूण. हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा आहे मित्रांनो. जर आपलं म्हणजे आपल्यावर कोणतेही केस नसावी यामध्ये त्यांनी हे सांगितलं आहे मित्रांनो. त्यानंतर बघू शकता आपण हा फॉर्म कसला आहे मित्रांनो. हा फॉर्म ऑफलाईन भरायचा आहे मित्रांनो. चाळणी परीक्षा होणार आहे. बघू शकता 9/9/2025 पासून हा फॉर्म चालू झाला आहे मित्रांनो. त्यानुसार बघू शकता हा फॉर्म आहे मित्रांनो. आपण ग्रंथपाल, माळी, पहारेकरी कुठल्या पदासाठी अर्ज करत आहात त्यापुढे टिक करायचे आहे मित्रांनो. बरोबर खुली अशी करायची आहे मित्रांनो. पहारेकरीसाठी आपण फॉर्म भरायचा असेल तर अशी टिक करणार आहे मित्रांनो. यामध्ये आपला फोटो चिकटवायचा आहे. त्यानंतर खाली सिग्नेचर करायची आहे. आपण हा फॉर्म भरू शकतो. नाव बघू शकता. आपण सर्व ही माहिती भरून त्यांनी पत्ता दिला आहे त्यानुसार